हे थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यात ठाकरेंची शिवसेना रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी चांगलंच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रस्त्यावर रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। जोपर्यंत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मिळणार नाही, त्या राजीनामा देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशा शब्दात खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। यासोबतच रुपाली चाकणकर यांचे समर्थक देखील या आंदोलकांच्या समोरच उपस्थित असल्याची देखील माहिती आहे। यावेळी रुपाली चाकणकर यांची डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात जी भूमिका होती त्या भूमिकेविरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। थेट दृश्य आपण पाहतोय रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातील कार्यालयासमोरच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। ठाकरेंची शिवसेना रुपाली चाकणकरांविरोधात आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। हे थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यात शिवसेना महिला आघाडी पुणे शहर रुपाली चाकणकरांविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि रुपालीताई करते अन्याय, शिवसेनेनाच खरं तर करणार न्याय, अशा आशयाचे बॅनर्स देखील यावेळी आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जातात। अमोल, ठाकरेंची शिवसेना अजूनही आंदोलन करते, आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। महिला आघाडीकडून आक्रमक भूमिका घेतली जाते आणि आपण पाहतोय आता पोलीस त्यांना या आंदोलनाच्या ठिकाणावरून बाजूला नेत आहेत, तरी सुद्धा या महिला आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न आहे तो या महिलांकडून केला जातोय। मात्र पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अडवलेला आहे आणि मोठा बंदोबस्त आहे तो पोलिसांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये ही जोरदार घोषणाबाजी या महिलांकडून केली जाते। पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता वाढवण्यात आलेला आहे। दुसरीकडे हे आपण पाहतो रुपाली चाकणकर यांचं कार्यालय आहे आणि त्यांच्या सुद्धा महिला कार्यकर्त्या आहेत त्या या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी थांबलेल्या होत्या। त्यांच्याकडूनही जोरदार घोषणाबाजी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आणि दोन्ही बाजूनं शाब्दिक चकमक आहे ती आपल्याला या आंदोलनाच्या वेळी पाहायला मिळालेली आहे। आता या संपूर्ण महिला शिवसैनिकांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे। आपण ही गाडी पाहतोय पोलिसांची, या गाडीमध्ये आता या महिला शिवसैनिकांना नेलं जाईल जर त्यांनी ऐकलं नाही तर, कारण की कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न आहे तो या महिला शिवसैनिकांकडून करण्यात आलेला आहे आणि या बाजूला आपण पाहतोय आता रस्त्याच्या बरोबर मध्ये येऊन या संपूर्ण महिला आघाडीकडून हे आंदोलन आहे ते करण्यात येते आणि त्यामुळे कुठेतरी गोंधळाची परिस्थिती आहे ती सुद्धा निर्माण झालेली आहे। धायरी भागातील रुपाली चाकणकर यांचं जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या समोर या शिवसेना महिला आघाडीकडून जोरदार आंदोलन आहे ते रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये सुरू आहे। अमोल, हे आंदोलन चिघळू शकतं का अशी चिन्ह दिसत आहेत का? कारण आता पोलीस देखील त्यांची देखील मध्यस्थी आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे रुपाली चाकणकर यांचे समर्थक आहेत, दुसरीकडे शिवसेना ठाकरे यांचे जे महिला आघाडी आहे ती देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच दोन्ही बाजूनं घोषणाबाजी आहे ती केली जाते, म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनं शाब्दिक चकमक आहे ती पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। महिला पोलीस ही संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि गोंधळाची परिस्थिती आहे ती सध्या या धायरी भागात रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर निर्माण झालेली आहे। हा रस्ता आपण पाहतोय, रस्त्याच्या बरोबर मध्ये येऊन या महिला शिवसेना कार्यकर्त्यांचं आंदोलन आहे ते सध्या सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात झालेली आहे आणि पोलीसही आता त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना ऐकलं नाही तर त्यांना मात्र पोलीस ताब्यात सुद्धा घेऊ शकतात। मात्र आक्रमक पवित्र आहे तो ठाकरेंच्या महिला शिवसैनिकांनी घेतलेला पाहायला मिळते। रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमक या महिला शिवसैनिक झालेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा देत आहेत। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाकरेंची शिवसेना आणि चाकणकर समर्थक आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला पुण्यात पाहायला मिळते। पुण्यातील रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोरच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत रुपाली चाकणकर राजीनामा देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशा ठाम भूमिकेवर
खरं तर ठाकरेंची शिवसेना आता ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रुपाली चाकणकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात खरं तर आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आणि पुण्यातील रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे। ठाकरेंची शिवसेना आणि चाकणकर समर्थक आमने सामने आले होते। यावेळी शाब्दिक चकमक देखील दोनही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। फलटण प्रकरणानंतर आता कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येते। यावेळी जोपर्यंत रुपाली चाकणकर राजीनामा देत नाही, माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। एवढंच नाही तर या महिलांच्या वतीनं रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयात शिरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला। चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि चाकणकर समर्थक आमने सामने आले होते आणि दोनही पक्षातील महिलांमध्ये शाब्दिक चकमक देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे। यावेळी रुपाली चाकणकर जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशा ठाम भूमिकेवर ठाकरेंची शिवसेना आपल्याला पाहायला मिळते। तर रुपाली चाकणकर आणि ठाकरेंची शिवसेना चाकणकर यांचे समर्थक यावेळी आमने सामने आले होते। पैसे घेऊन आंदोलन करत असल्याचा आरोप रुपाली चाकणकरांच्या समर्थकांनी केला आणि त्यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळले। आता पोलिसांची मध्यस्थी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि जसं अमोल धर्माधिकारी यांनी सांगितलंय की कदाचित ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस आता ताब्यात घेण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। इथे दृश्य पुण्यातील रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। ठाकरेंची शिवसेना आणि चाकणकर समर्थक आमने सामने आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सारखं मध्ये मध्ये चार वेळा बाईट करतोय। अभि पुढे गेला आता ठाकरेंची शिवसेना रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुण्यात चांगलीच आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेरच समोरच हे आंदोलन सुरू आहे। यावेळी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। फलटण प्रकरणानंतर आता ठाकरेंची शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। ठाकरेंची शिवसेना आणि चाकणकर समर्थक यावेळी आमने सामने आले होते। दोघांमध्येही शाब्दिक चकमक देखील आपल्याला पाहायला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।